नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण इथून करतोय. तर बैलांना ठेवलं खुराक. इकडं थोडा उशीर झाला बैलांना खुराक ठेवायला. सगळ्यांना खायला वगैरे ठेवलं होतं कुट्टी. जरशा गायांचं खाऊन झाले, सगळ्याच गायांचं खाऊन झाले तर गावरान गायांना पाणी पाजतो. हे राणीची मोरकी अगोदर व्यवस्थित करतो. थोडी इकडं अशी अर्धी गेली, शिंगाच्या वरून अशी घ्यावं लागेल. आणि यांना खायला तर वैरणच आहे रोजचीच. फक्त ह्याच्यात हे असे बुडके खात नाहीत. जे वैरणीचे बुडके आहेत ना, तर ते साईडला काढून ठेवतात. तर मग हे काढून इकडे टाकून द्यावं लागतात खाली. मी बैलांना पण आहे ना, ह्याच्यात मी हे बघा, हे अश्वगंधाचे थोडे मुळ्या टाकल्यात ह्याच्यात. इथं सर्जेच्या वर ना बघा, इथं आपण अश्वगंधाच्या मुळ्या ठेवल्यात. हे अश्वगंधाच्या मुळ्यात, तर त्या पण बैलांना चारल्यात थोड्या थोड्या. आणि आपल्या इकडं जे लिंबण्याचं सरपण होतं ना, तर हे असं काढून ठेवलं आहे सगळं. सगळीकडं आपण जिकडं बघतो तिकडे सरपणच आहे सगळं. हे जे बारकाले छोटे ढिगार आहेत ना, तर त्या आईने तिच्यासाठी काढून ठेवलेत, चुलीसाठी. आणि मोठाले ना हे विकावंच लागेल, कारण की आपल्याच्याने एवढं जर जाळणं नाही झालं ना तर कुजून जाईल ते. आणि कुजलं तरी काय अडचण नाही, पण सापाची वगैरे भीती असते सरपणात राहण्याची, साप विंचू त्याच्यामुळं. आणि हे शेतात आपण राहू देऊ शकत नाही. मग घरापाशी ठेवलं तर साप वगैरे बसतात, जास्त सरपण असेल तर, लई दिवस ठेवलं तर त्याच्यामुळं सरपण विकायचंच. हे तरी बघू, चांगलं विकलं तर विकायचं. हे आईने काढून ठेवलं आहे. इकडं बाकीच्या काट्या कुठं होत्या तर ह्या जाळून टाकल्यात. तर खालच्या शेतातलं तर सरपण काढून झाले, आता वरच्या शेतातलं चालू आहे. आई इकडं काटाडे पेटवते, जे काटे ते पप्पा इकडं मोठं काढतायत. काय ना, पावसाळा चालू व्हायला लागला आहे. तर पावसाळा चालू व्हायच्या आधी मोत्याला घर बनवायचं आहे. त्या काल थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं, त्याच्यामुळे मी त्याला इथं थोडीशी बनवलं होतं. वरून फरशी टाकली होती आणि तो इथं फरशीच्या खाली जाऊन बसला होता, पाऊस लागू नये म्हणून. पण पाऊस आलाच नाही. पण जर आला पाऊस तर त्या फरशीमुळे त्याला हे होणार नाही. तर पलीकडे विटा आहेत ना, तर त्या विटा घेऊन वरून खाली विटा टाकतो. थोडंसं खाली पण एक विटाचा थर देतो, म्हणजे पाणी येणार नाही वरती. आणि फरशीवर ठेवतो, आणि फरशीवर ठेवून मोत्याला घर बनवतो. आणि मोत्या साईडला आपला हरण्या एकदम सावली चांगली झाली त्याला आता. म्याव. चला आता सर्जाला पाणी पाजायचं, चिमण्याला पाणी पाजलंय. आणि गाया सगळ्या पाण्यावर नेल्यात, पप्पांनी एकदमच सोडल्यात. थोडं आपल्या नेप्याचं शेत आहे ना, तर तिकडं फिरतील गाया, थोडंसं पाय मोकळा होईल. त्याच्यामुळे पप्पांनी सगळ्या सोबत सोडून नेलेत वासरं गाया. चिमण्या पाणी पाजलं, फक्त सर्जा पाणी पाजायचं राहिलंय, तर त्याला आता मी पाणी पाजतो. तर तिकडं समोर आपले खिलरी, वृंदा, राणी, आणि तिकडंच आजूबाजूला बाकीच्या गायात. आणि इकडं सर्जा पाणी पण झाले सर्जाचं. गंगा पण पप्पाने सोडली, तर इकडं आली प्लेटकडं. पाय दिला नाही, चांगली गोष्ट आहे प्लेटवर. मी सकाळून एवढे लाकडं काढले, पर तिकडंच काटाड्या काढल्या, रिकामं केलं. नंतर लाकडं कापायला मोठे दिसतात ना लाकडं काढलेले, तर ती कापण्यासाठी लाईटच नव्हती. लाईट गेली, परत लाईट आलीच नाही. मग घरी गेलो, जेवण वगैरे केले. परत आणखीन लाईट आलेलीच नाही, 4 वाजलेत तरी पण. मग आता आऊत धरतो, तर लाईट पण नाही आली. मग आऊत आणायचं चालू करतो. मग आता हे लाकडं उद्या त्याला लाईट आल्यावर कट करायचे. आता सगळे तर आराम करतायत. चले, सगळे गाया वगैरे आराम करतायत. मग आता खायला टाकून घेतो. 4 वाजलेत, अगोदर खायला टाकायचं, मग नंतर आऊत घेऊन जायचं बैलांचं. बरं आहे. तर इकडं चिमण्याचं ड्रम आहे. चिमण्या ड्रम खाली घेतला, इथं ठेवलेला असतो त्याचा ड्रम. सारखं झटतो ड्रमला, आणि तो पूर्ण तर कधीच खात नाही. त्या ड्रममध्ये कधी पण शिल्लक असते. आणि इकडं घावणीत पण सकाळी खाल्ला टाकलेलं शिल्लक आहे.
पण नवीन टाकलं ना तर मग नवीन आवडीने खातात, कारण की खायला दुसरं काय नाही ना आपल्याकडं, एकाला कंटाळेत. त्यामुळे आता ह्याच्यावर नवीन टाकलं ना मग खातील. हे शिळे एवढं खात नाहीत लक्ष देऊन. सगळे तिकडं ओमकडेच बघतायत. आता आम्ही खायला टाकून घेतोय. सर्जाचं चालू आहे आराम, त्याला जायचं आता अवतावर. आणि सरच्या पुढं पण कुट्टी आहे, पण त्यांनी खाल्लीच नाही. त्यांना नवीन खायला टाकलं ह्याच्यावर, पण एवढं का म्हणलं खात नाहीत. सर्जा तर उठलाच नाही. जरशा खायला लागल्या नवीन टाकलं कीच, आणि चिल्ले बिल्ले पण हे पण खात आहेत. सर्जा नाही उठला आणखीन. बैलांना आता चालवले कामावर. इकडे सर्जा आहे, इकडे चिमणे. आता यांनी 5-6 दिवस मध्ये आराम केलाय ना, आपली लाकडं तोडायची वगैरे होती, तोवर आराम केलाय. आज चालवलेत कामावर. चिमणे चल. चला आता आऊत झोपलंय, आऊत हाणायला चालू करतो. आऊत होतं आपल्या शेवटच्या शेतात. तर आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे की बैल जिथं उभा आहेत ना, बैलाच्या राईट साईडला पलीकडं आऊत हाणलं आहे आपण, आणि इकडं आऊत हाणायचं राहिले. तर इथपर्यंत आलो होतो. आपण असं लक्ष देऊन बघितलं तर ओळखू पण येतं आहे. माझ्या हाताच्या लेफ्ट साईडला राहिले आणि पलीकडे हाणलेले आहोत. तर चला आता आऊत हाणायला चालू करतो. आज एवढं तुकडं नाही होणार, मला तरी वाटते नाही व्हायचं. 4:30 टाईम झाला आहे, 4:45 वाजलेत. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर शेत नांगरलेलं आहे. ढेकळं रान कसं कडक झालेलं असतं ना, त्याच्यामुळे चिमण्याच्या पायाचं ना, ऐक ना, हे बघा माझ्या नाका पुढं ना असं लाल लाल झालंय, रक्त आल्यावर इकडं. परत हे बघा हाय ना नक लागतंय ना, तर हा इथं खड्यामुळं खावला गेला. दगड किंवा निबार ढेकळ लागला ना, तर इकडं जर माझा अंगठा लागला ना, तिथं नक्की कडक असते, पण वर मऊ मऊ होते ना, तेव्हा इथं प्रेस केलं ना दबतंय. तर इथं बघा थोडंसं साल्ट गेले नक्कीचं. ऐक ना चिमण्या, परत माझं जिथं नख आहे ना, इकडं पण परत साल्ट गेले अंगठ्याच्या नखापाशी. परत असं मी नख फिरवतोय ना, इथं असं थोडंसं रक्त आले नव्हतं ना इकडं. हे बघा इथं नख फिरतं, इथं हे बघा असं इथं रक्त आले आणि हे साल्ट गेले इथं. परत खालून इथं जिथं साल्ट गेले ना, इथं ह्याच्यामध्ये रक्त आल्यासारखं झालंय, थोडंसं होतंय. त्याचाच रक्ताचा डाग इथं लागलाय. माझा अंगठा इथं बैलाला इथं वरती लागलाय. चिमण्या ऐक ना, थांब, अरे 2 मिनटं थांब की. तर हे असं होतं त्याच्या पायाला. तर हे कशामुळं ना, जिथं खाली नकी असते ना, तर नकीच्या वरती हे बघा पाय किती बुडत आहेत. पार एकदम मागचे पाय बघा किती बुडलेत. हे मी धरल्यामुळे आता वरती ठेवलं त्याने. तर असे पाय बुडलेले असते. जिथं माझं बोट लागलं नाही इथं नक्की कडक असते, वरती मऊ मऊ होते. आणि जिथं नक्की संपते ना, नक्की आणि केस चालू होतात ना, तर हे बघा इथं प्रेस केलं की असं दबत आहे. तर इथं मऊ त्वचा असते, जरा मऊ जागा असते ना, तर त्याच्यामुळे. आणि काय होतं, नांगरलेलं शेत आहे ना, तर पाय जास्त रोवतात बैलांचे, तर इथले साल्ट जातं. तर ते कशामुळे जाते, चिमण्या आपण पहिली वेळेस नांगरटी झोपलाय ना, तर पहिली वेळेस झोपतोय ना, तर इथली त्वचा थोडी मऊ असते. आणि सर्जेची कसं तो ह्याच्या आधी चाललाय ना, तर त्याच्यामुळे कडक होते. पहिली वेळेस चालताना मऊ असते, नंतर आता हे साल्ट निघून गेलं ना, तर मग साल्ट निघून गेलं परत दुसरं येतं ना, तर त्यावेळेस ती त्वचा निबार होते. म्हणजे कामाची सवय वगैरे लागते ना, तर त्वचा निबार होते. आणि नंतर मोठ्या बैलांना एवढं काय होत नसते. पण चिमण्याची पहिली वेळेस आहे ना, तर तसं होतं. त्याच्यामुळे तो जास्त थकलेवणी करतो. हे बघा इथं मासे किंवा गोचिड काहीतरी चावलाय, तर इथं रक्त निघलंय. तर असं आहे, त्याच्यामुळे तो सारखं थांबतो. तर आता आम्ही पण आऊत सोडून देणार आहे. ते पाठीमागचं राहिलं एवढं शेत, तर उद्याच्याला घ्यायचं. तर ते पहिली वेळेस चालताना बैलांना असे प्रॉब्लेम होतातच. आणि शेत कसं मऊ नाही आहे ना, पाऊस पडलेला नाही, निबार कडक ढेकळं आहेत. आणि हे शेतात दगड जास्त आहेत. हे बघा आपल्या शेतात दगड जास्त आहेत ना, तर त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम होतातच. आणि सर्जाला पण झालं आहे, पण उगं थोडंसं, त्याला एवढं काय होत नाही, कारण तो ह्याच्या आधी 2 उन्हाळे चाललेला आहे त्याच्यामुळे. आणि चिमण्याचा पहिलाच उन्हाळा आहे ना, तर उन्हाळ्यात हा प्रॉब्लेम नवीन बैलांना होतोच. तर त्याच्यामुळे मालकांनी थोडंसं लक्ष द्यावं लागतं की नवीन असतील ना, तर थोडं चावत आणायचं. जसं की सर्जाला काय प्रॉब्लेम येत नाही, सर्जा फास्ट चालतो. पण चिमण्या ते पायाला लागले ना, तर त्याच्यामुळं दम आणि चालतो.
तळ्याकडं कसं काय दिवसभर घेतलं तर तळ्याकडचं शेत नांगरलेलं नव्हतं तर आणि पाऊस पण पडलेला होता ना तेव्हा, तर ते मऊ जात होतं, त्याच्यामुळे मग दिवस चालवला चिमण्या तिकडं. पण आता इकडं कसं आहे ढेकळं वगैरे, तुम्ही प्रॉब्लेम तर आता बघितलंच आहे कसं होतं आहे ते. तर त्याच्यामुळं आता थोडंसं आवतो ते 1-2 मुरडानं आणि सोडून देतो. तर सेम प्रॉब्लेम मागच्या पायांना पण होतो त्याच्या. तर तो मागचे पाय दाखवत नाही, पण पाय बघा किती रवत आहेत की पूर्ण नक्की ना त्याची पूर्ण जमिनीत जाते. तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतात. मऊ असेल तर नाही होत. सर्जा ओके, पण चिमण्याला कसं त्या प्रॉब्लेममुळं पायाच्या लगेच थांबतो, थोडं चालतो मग थांबतो. तर त्याच्यामुळे आता एवढं शेत पण अवधान होत नाही. जर चिमण्याच्या पायाला प्रॉब्लेम नसता झाला तर एवढं शेत पूर्ण करूनच आऊत सोडायचं होतं. पण आता बघून तो कुठवर चालतो आहे काय वगैरे, तसं पायाला प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं. सर्जाला पण असं झालं होतं. तो पहिल्या वेळ झुपला होता ना, आपलं जिथं ऊस होता ना, तर ऊसाच्या शेतात आपण अवधानच होतो ना, तर तिथं सर्जाला हा प्रॉब्लेम झाला होता ढेकळामध्ये चालताना. तर असेच साल गेलं होतं लय मोठं. आणि चिमण्याचं तरी मी लवकर बघितलं. सर्जा चालतच होता साल गेलं तरी. नंतर आऊत सोडलं, आमच्या लक्षात आलं की त्याला तसं झालं आहे म्हणून. पण ते 2-4 वेळेस होतं आणि नंतर ओके होतं. मोठे बैल झाल्यावर हा प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे जास्त कडक रान असेल, मोठे ढेकळं असतील तर होतो प्रॉब्लेम मोठ्या बैलांना पण नवीनला कसं मऊ रानात पण होतो प्रॉब्लेम. तसं आपल्या शेतात बघू शकता जास्त ढेकळं वगैरे काय नाही आहे, जास्त ढेकळं नाहीत आणि छान आहे. थोडासा पाऊस पडून गेला आहे ना त्याच्यामुळे छान शेत आहे. पण झाला चिमण्याला तसा प्रॉब्लेम. आता आहे ना सोडून देतो. झालं थोडा वेळ ते विसावा दिला होता पहिल्यांदा, तर दोघं पण रोध करायला लागले. थोडा वेळ थांबलं की ते लगेच रोध करायला लागतात. म्हणजे जस्ट अंदाज घेतात की आता मोठा विसावा भेटणार आहे की थोडा विसावा आहे. त्यांना अंदाज आला मोठा विसावा आहे की लगेच रोध करायला लागतात. पण मी आता सोडूनच देतो, कारण की चिमण्या चलत नाही आणि आहे आपलं घरचं जावतं, घरच्या शेतात आणायचं. तर चला उद्याच्याला आणू, उद्याच्याला थोडंसं लवकर येईल सकाळी. पण चिमण्याचे पाल जास्त झाले ना त्याच्यामुळे आता जास्त नाही चालू असायला. आणि त्याचा चालायचा मूड पण नाही, लगेच माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळे आता आऊत सोडतो. आणि तशी वेळ पण झाली पण आऊत सोडतो आता. आऊत सोडताना ना अगोदर सोडताना अजून कासरा आहे ना असा पुढे टाकायचा. तर बैलांना पण कळतं आता सुट्टी होणार आहे आपल्याला. समोर कासरा टाकला की लगेच लक्षात येतं त्यांच्या. हे समोरच्या शेताला आऊत आणायचं राहिलं आहे, आंब्याच्या खालचं आहे ना त्या शेताला. तर उद्याच्या सकाळच्याला आपण जिथं आऊत आणत होतो ना तर ते आऊत आणून होईल. शेतं आऊत आणलेलं आहे आपण. तर बैलांना नाही तर थोडंसं मोसंबी शेतात खायला सोडले. तर आता कामाला चाललेत ना, थोडं चाललेत पण काय पण खाणार ते. पाट गवत वगैरे बघून खातात. जस्ट 15 मिनटं चरू देतो मग घेऊन जायचे घरी. इथं थोडंसं हिरवं खाल्लं ना घरी वैरण जरा चांगली खातात. आणि आता वारं सुटले. ह्याला मी तर म्हणलं खाईल, पण हे तो मस्ती करायला लागला सर्जा. ह्याला एवढूशा कामाने काहीच होत नाही. ह्याला याच्या एवढा बैल असता ना मग सांगितलं असतं. मग अंधार पडल्यावरच सोडलं असतं ना तर गप आला असता घरी. चला आता बैलांना घरी घेऊन जातो. आणि बैल पण मी जवळ आलो कीच खायला लागतात. मी लांब येतात मस्ती करतात आणि मी परत जवळ आलो की मग खायला लागतात. तर यांना आता जातो घरी घेऊन. चल चिमणे, ए सारची चल इकडे चल. सारची आज आऊत लवकर सोडल्यामुळं घरी आलो होतो तर जनावरांना पण थोडं पाणी पाजलं. त्याच्या शुभश्रीला आणले, तिच्या जोडीदारणीला पाण्यावर आणले. आणि टाईम आणखीन आहे ना, लवकर आलो त्याच्यामुळं मग जनावर पण पाणी पाजावं लागले. ऐक आज वातावरण पण जरा मोकळे, वारं वगैरे सुटले. लवकर आलोत आपण. इकडल्या साईडला आभाळ आहे. आपलं काटवाकडचं शेत आहे ना तर तिकडं आभाळ आहे.
चल झालं का शुभश्री? थांब रे थांब. चल चल ना शुभश्री. त्या पिल्लांना आणलंय पाण्यावर. तर आता जनावर पाणी पाजायचे झाले. फक्त हे 2च पिल्ले राहिले होते, शुभश्री हे मायडी आणि हे 2 पिल्ले. बाकीचे भैयानी पाणी पाजलेत. तर ह्यांना आता पाणी पाजतोय मी. राणी चल, राणी चल. इकडं आईने पेटवलेत काटे इकडं, आणि एवढं सरपण काढून ठेवलंय आई बाप्पाने. मी अवतावर गेलो, लाईट आली होती वाटते. आई लाईट आलती लगेच. मी गेलो की ह्याचे सगळे कुटके करून ठेवलेत. काट्या तिकडं जाळायचे चालू आहेत. आता हे काम बंद करायचं आहे. अंधार पडत आला आहे आणि आपला व्हिडिओ पण आता बंद करतो. सगळे कामं झालेत आणि अंधार पडायला लागला आहे. तर लय उशीर झाला का हो? मिशीन चालू करायची. आता शेवटचं काम, हरण्याला बाजूला बांधायचं. तर त्याला मी बाजूला बांधतो. चल. होय ते इकडे ड्रमात खात आहे. थांब. चल इकडे चल. तर याला दिवसा आपण तिकडं कडपत्त्या सावलीखाली बांधतो, पण आता त्याला इकडं बांधायचं साईडला लिंबाला. चल ना. चल इकडे चल. ना ओरडतो रातभर तिकडं. मस्तपैकी आता बांधून झालं याला. किर किर